नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला सशस्त्र क्रांतिकारी चळवळ याच्याबद्दल माहिती बघायची. नेमकं सशस्त्र क्रांतिकारी चळवळ म्हणजे काय, कशासाठी झाली? कारण इतिहासाचा अभ्यास करत असताना आपण 3-4 पद्धतीने आपल्याला इतिहासाचा अभ्यास करायचा आहे. मग हे इतिहासाचा 4 पद्धतीने अभ्यास करताना म्हणजे कोणता? एक आपण मोवाळ कालखंडाबद्दल माहिती बघितली, दुसरी गोष्ट जहाल कालखंडाबद्दल माहिती बघितली आणि तिसरी गोष्ट गांधी युगाबद्दल माहिती बघितली आहे. आणि आपला जो मुद्दा राहिलेला आहे तो मुद्दा आहे सशस्त्र क्रांतिकारी चळवळ. मग ते सशस्त्र क्रांतिकारी चळवळ म्हणजे नेमकं काय? आपण थोडस जर अभ्यास केला तर मवाळकीमध्ये म्हणजे अर्ज विनंत्या करून आपली मागणी मान्य करून घेणे. दुसरी गोष्ट जहाल म्हणजे उद्रेक आंदोलन करून आपली मागणी मान्य करून घेणे. तिसरी गोष्ट गांधीजींची अर्ज विनंत्याच स्वरूपामध्ये होती, ती मागणी म्हणजे इंग्रजांच्या जास्त हिंसा करणे नाही अशा पद्धतीने आपली मागणी मान्य करून घेणे. आणि चौथी गोष्ट ही होती सशस्त्र, म्हणजे नावातच आहे शस्त्रासहित. एखादी जर मागणी मान्य होत नसेल तर त्याच्यासाठी शस्त्राचा सुद्धा वापर करावा लागेल, या पद्धतीने होते शस्त्र सशस्त्र. मग आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रदेशातून वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला आंदोलन किंवा उद्रेक केलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यामध्ये मद्रास मधील आंदोलन केलेलं आहे, बंगालमध्ये सशस्त्र क्रांतिकारी चळवळ आहे, मद्रासमध्ये सशस्त्र क्रांतिकारी चळवळ आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी नवे नवे तर बाहेरच्या देशामध्ये सुद्धा सशस्त्र क्रांतिकारी चळवळ घडून आलेली आहे. याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती बघावी लागेल. मग आता याच्यामध्ये या गोष्टीचा अभ्यास करत असताना आपल्याला सशस्त्र क्रांतिकारी मध्ये सगळ्यात सुरुवातीला आपल्याला मद्रास मधील सशस्त्र क्रांतिकारी चळवळ ह्या गोष्टीबद्दल आपल्याला, मग मद्रासचा विचार करत असताना मद्रासमध्ये काय काय झालं, नेमकं मद्रासमधून कोणी कोणी उठाव केला, कशा पद्धतीने केला, याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती बघणं गरजेचं आहे. मग मद्रासचा विचार करत असताना सशस्त्र क्रांतिकारीमध्ये याच्यामध्ये लाल बाल पाल पैकी एक व्यक्ती इथं होता. त्या व्यक्तीचं नाव होतं बिपिन चंद्र पाल. काय त्या व्यक्तीचं नाव आहे? त्या व्यक्तीचं नाव होतं बिपिन चंद्र पाल. ह्या व्यक्ती मद्रास मधील क्रांतिकारी चळवळीचा अभ्यास करत असताना आपल्याला त्या पद्धतीने लक्षात ठेवावं लागेल. मित्रांनो, सशस्त्र प्रमुख क्रांतिकारी चळवळीचा अभ्यास करत असताना मद्रासमध्ये कोण कोण होते, तर याच्यामध्ये एवढ्या व्यक्ती आपल्याला दिसून येतात. सुब्रमण्यम शिव होते, चिदंबरम पिलाई नावाची व्यक्ती होती आणि व्ही की अय्यर या नावाची व्यक्ती, त्याच सोबतीला वांची अय्यर या व्यक्तीचं विशेष करून नाव आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. वांची अय्यर का, तर या व्यक्तींना आपल्याला खाली दिसूनच येईल. वांची अय्यर जे व्यक्ती होते यांनी कलेक्टरची ऍशचीच हत्या केली होती गोळी झाडून. लक्षात ठेवा व्यवस्थित, कलेक्टर ऍशची हत्या कोणी केली, तर परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न येईल, ते उत्तर लक्षात ठेवायचं. वांची अय्यर या व्यक्तीने, या क्रांतिकारकांनी ऍश या कलेक्टरची हत्या केलेली आपल्याला दिसून येतं. मात्र ही हत्या कुठे केली, तर ते ठिकाण आहे मानिया रेल्वे स्टेशन स्थानकावर. इथे लक्षात, म्हणजे हत्या केलेलं ठिकाण कोणतं, तर ते मानिया रेल्वे स्थानक या ठिकाणी हत्या केलेलं आपल्याला दिसून येतं. मग वांची अय्यरचा विचार करता परत त्यांनी काय केलं, इंग्रजांचं धोरण खूप विचित्र होतं मित्रांनो. जर इंग्रजांच्या विरोधामध्ये जाऊन जर कोणी हल्ला करल, कोणी अत्याचार करल, तर तिथं फक्त एकच शिक्षा असायची, एक फाशी, दुसरी जन्मठेप, नाही तर तिसरं स्वतःहून सुसाईड करणं. या गोष्टीवरच इथं सर्वचे सर्व क्रांतिकारकांना, आणि विशेष गोष्ट मित्रांनो, एवढं क्रांतिकारकांना माहीत असून सुद्धा, जीव जाणार ही गोष्ट माहीत असून सुद्धा सशस्त्र म्हणजे शस्त्रासहित लढले गेले. याच्यामध्ये महाराष्ट्र सुद्धा त्याला अपवाद नव्हता. महाराष्ट्र सुद्धा होता, चाफेकर बंधू त्याच्यामध्ये होते, रॅडच्या स्वातंत्र्यवीर सावरकर त्याच्यामध्ये होते. ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. याच्यामध्ये झालं काय, मद्रासमध्ये चळवळीचा विचार करता क्रांतिकारी चळवळ, प्रमुख क्रांतिकारक कोण कोण होते, ह्या गोष्टी लक्षात ठेवा, कारण प्रश्न असा विचारला जाईल. काय म्हणतो प्रश्न, तुम्हाला असा विचारला जाईल, जी काय हे लोक होते, या लोकांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरती हल्ला किंवा क्रांतिकारक कोणत्या ठिकाणातले आहे, त्यावेळेस ह्या गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये यांचं नेतृत्व, मद्रास मधील क्रांतिकारकांचं नेतृत्व कोणी केलं, तर ते लाल बाल पाल पैकी पाल म्हणजेच बिपिन चंद्र पाल हे व्यक्ती कुठले होते, तर हे होते मद्रास या ठिकाणातले.
आणि वांशायर हे सुद्धा मद्रास प्रांतातीलच व्यक्ती होते आणि त्यांनी कोणाची हत्या केली तर ऍश या इंग्रज अधिकाऱ्याची हत्या केलेली आपल्याला दिसून येतं. आणि शेवटी काय केलं त्यांनी स्वतःहून गोळी घालून घेतली आणि आपल्या प्राणांचं बलिदान देशासाठी दिलं. ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. त्यानंतर मित्रांनो पुढचा जो व्यक्ती आहे, पुढची एक संघटना ती आहे बंगालमधील क्रांतिकारी चळवळी. मग आता बंगालमध्ये काय काय झालं, बंगालमध्ये युगांतर नावाची संघटना होती आणि याच्यामध्ये बारिंद्र कुमार घोष म्हणजे हे अरविंद घोष यांचे बंधू होते. कोण होते? अरविंद घोष यांचे बंधू कोण होते तर बारिंद्र कुमार घोष. आणि भूपेंद्रनाथ दत्त म्हणजे नरेंद्र दत्त यांचे बंधू. कोणाचे? नरेंद्र दत्त. पण आपण मागच्याच लेक्चर मध्ये शिकलो नरेंद्र दत्त याचा अर्थ स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद हे नाव आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. स्वामी विवेकानंद त्यांचंच नाव नरेंद्र दत्त आणि यांचेच भाऊ भूपेंद्रनाथ दत्त आणि अरविंद घोष, ज्यांनी की अरविंद घोषांचे बंधू कोण होते? बारिंद्र कुमार घोष. त्या दोघांनी मिळून युगांतर या संघटनेची स्थापना 1906 रोजी केलेली आपल्याला दिसून येते. कधी केली? 1906 रोजी यांनी याची स्थापना केलेली आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, पुढची घटना आहे अनुशीलन समिती. आणि अनुशीलन समिती ही सुद्धा बंगालमध्येच कार्यरत होती, एवढं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. कोणत्या ठिकाणी? बंगाल अनुशीलन समिती. मग हे बंगालमध्ये असताना बारिंद्र कुमार घोष नाव तेच, भूपेंद्रनाथ दत्त आणि याचे सदस्य मात्र आपल्याला व्यवस्थितपणे लक्षात ठेवावे लागतील. का? कारण ह्याच्यामध्ये सदस्यांचं खूप मोठं योगदान असलेलं आपल्याला दिसून येतं. कारण यांच्या सदस्यांच्या कार्यकालामध्ये झालं काय होतं तर या कार्यकालाचा विचार करत असताना सदस्यामध्ये हेमचंद्र दास, उल्हास दत्त, प्रफुल्ल चाकी आणि खुदीराम बोस हे 4 सदस्य विशेष करून लिहिलेले आहेत. यापैकी हेमचंद्र दास जो व्यक्ती होता तो बॉम्ब युद्ध कशी करायचं याचं प्रशिक्षण हा रशियाला जाऊन घेऊन आला होता. कोणत्या ठिकाणी? रशियाला जाऊन घेऊन आलेला कोण होता तो प्रशिक्षण करणारा? हेमचंद्र दास. मात्र झालं असं, इंग्रजांना झाडाच्या फांद्यात तोडत बसण्यापेक्षा झाडाच्या मुळावर घाव घालणारे होते. कारण जो कोणी प्रशिक्षणार्थी बाहेर देशामध्ये जाऊन शस्त्र बनवण्याचं किंवा बॉम्ब तयार करण्याचं प्रशिक्षण घेऊन आलेलं असेल तर त्या व्यक्तीला इथं आल्या पहिलं त्या व्यक्तींना फाशीची शिक्षा नाही तर त्याची हत्या केली जायची. त्यांना बाहेर ठेवलं जात नसायचं. म्हणून हेमचंद्र दास नावाचा व्यक्ती रशियाला गेला, बॉम्ब युद्ध शिकून आला. मात्र त्यांना या ठिकाणी काय केलेले? त्यांना फाशीची शिक्षा दिली होती. आणि उल्हास दत्त, प्रफुल्ल चाकी यांचं सुद्धा योगदान याच्यामध्ये काय होतं बघा. अरविंद घोष यांनी वंदे मातरम नावाचं वृत्तपत्र चालू केलं. कोणतं? वंदे मातरम. आता लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट, बिपिनचंद्र पाल होते, त्यांनी न्यू इंडिया. आता ह्याच्यावरती थोडस आपल्याला लक्षात असं ठेवावं लागेल की न्यू इंडियाचा विचार करता, आता बघा याच्यामध्ये थोडस इथंच क्लिअर करून घेऊयात. कॉमनवेल्थ अँड न्यू इंडिया, कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया जर हे 2 वर्तमानपत्र आपल्याला विचारलं तर ह्याचं उत्तर आपल्याला ॲनी बेझंट द्यायचं. काय द्यायचं? ॲनी बेझंट. आणि फक्त न्यू इंडिया असं जर आलं तर याचं उत्तर द्यायचं बिपिनचंद्र पाल. मुद्दा क्लिअर करून घ्या. फक्त न्यू इंडिया, बिपिनचंद्र पाल. मात्र न्यू इंडियाच्या जोडीला जर कॉमनवेल्थ आलं तर याचं उत्तर तुम्हाला बदलावं लागेल. ते उत्तर द्यावे लागेल ॲनी बेझंट. कारण ॲनी बेझंटने हे 2 वर्तमानपत्र चालू केलेलं आपल्याला दिसून येतं. तर न्यू इंडिया फक्त हे बिपिनचंद्र पाल. खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चाकी ह्या दोघांनी मिळून काय केलं? किंग्सफोर्डवर हल्ला केला. इंग्रज अधिकारी होता. किंग्सफोर्डवर हल्ला केला आणि किंग्सफोर्डवर हल्ला केल्यानंतर हा किंग्सफोर्ड काय झाला? बचावला. म्हणजे याचं निधन झालं नाही. आणि हे बचावल्याबरोबर झालं काय? ह्याच्यामधला खुदीराम बोस जो होता तो खुदीराम बोसनं काय केलं? स्वतःच्या हाताने सुसाईड केलं. मित्रांनो, इतिहासाचा अभ्यास आपण करायलो. किती लोकांनी देशासाठी स्वतः आत्मबलिदान दिले तर ह्याचा जरा आत्मचिंतन करा.
आणि आता देशाच्या अमृत महोत्सवात अमृत महोत्सव होऊन गेलाय, या देशामध्ये काय काय परिस्थिती याचा अभ्यास सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे. किंग्स फोर्टवर हल्ला केला, हा बचावला गेला आणि याच्यामध्ये फाशी एक जणाला दिली आणि स्वतःने गोळ्या घालून एक जणांना घेतल्या. प्रफुल्ल खुदिराम बोस फाशी आणि प्रफुल्ल चाकी यांनी काय केलेलं आहे, स्वतःने गोळ्या घालून आपल्या प्राणाची आत्मबलिदान दिलेलं, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर पुढे बघा, माणिकतोळा प्रकरण घडलं, म्हणजे हे सशस्त्र क्रांतिकारी चळवळीमध्ये आहे. आता माणिकतोळा प्रकरण म्हणजे काय होतं हे पहिलं आपण समजून घेऊया. माणिकतोळा या ठिकाणी काय झालं होतं, साम्यवादी पक्षाची परिषद भरवली होती, किंवा माणिकतोळामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, कोलकाता येथे बॉम्ब निर्मितीचा सुगावा लागला. म्हणजे इंग्रजांना असं समजलं की जी माणिकतोळा या ठिकाणी आहे, या ठिकाणी भारतीय क्रांतिकारक हे बॉम्ब निर्मिती करत आहेत. मग आता बॉम्ब निर्मिती करत आहेत हे ज्या वेळेस त्यांना कळालं, त्यावेळेस इंग्रजांनी या ठिकाणी हल्ला केला. इंग्रजांनी हल्ला केला आणि भारतीय क्रांतिकारकांना त्यांनी ताब्यात घेतलं. मग आता एक गोष्ट लक्षात ठेवा, भारतीय क्रांतिकारकांना ज्यावेळेस ताब्यामध्ये घेतलं त्यावेळेस या क्रांतिकारकापैकी फाशीची शिक्षा दिली कन्हैयालाल दत्त आणि S.M. बोस या दोन भारतीय क्रांतिकारकांना. बघा लक्षात ठेवा, माणिकतोळा या ठिकाणी दोन भारतीय क्रांतिकारकांना फाशी दिली. त्या दोन क्रांतिकारकांचं नाव आहे कन्हैयालाल दत्त आणि दुसरं नाव आहे S.N. बोस. ह्या दोन व्यक्तींना फाशी दिलेली आपल्याला दिसून येतं. तर 36 क्रांतिकारक त्याच्यातलेच असे होते, त्यांच्यावरती खटले भरले गेले 36 क्रांतिकारकावरती. म्हणजे आपल्याला लक्षात काय ठेवावं लागेल, तर आपल्याला माणिकतोळा हा कुठं प्रदेश येतो, तर हे येतो कोलकाता या ठिकाणी. इथं लोक बॉम्ब निर्मिती करत होते आणि ह्याच्यावरती हल्ला केला इंग्रज लोकांनी आणि इंग्रजांनी हल्ला करून या लोकांना ताब्यात घेतलं. पैकी दोन लोकांना, कोण कोण, कन्हैयालाल दत्त आणि दुसरे कोण, S.N. बोस, या दोघांना फाशी दिली. तर इतर 36 जणांवरती काय केले, खटले भरलेले होते. त्यानंतर पुढे बघा, रासबिहारी बोसांचं हे काम आहे. रासबिहारी बोसांनी काय केलं, किंवा त्यांचं मास्टरमाइंड त्यांना पकडलं. काय, हार्डिंग्ज वरती बॉम्ब हल्ला केला. आता नवीन राजधानीचं ठिकाण होतं कोलकात्याहून. बघा, पूर्वची राजधानी भारत त्यावेळेसची कोलकाता होती आणि या कोलकाता या ठिकाणाहून नवी राजधानी दिल्ली या ठिकाणी लॉर्ड हार्डिंग्ज त्याच्या पत्नीसह प्रवेश करत होता आणि ती प्रवेश करत असताना तो हत्तीवरती बसून येत होता. हत्ती, कारण त्या काळामध्ये घोडे हत्ती हे चालायचे. मग त्यावेळेसचा एक क्रांतिकारक होता वसंत कुमार विश्वास. यांनी हत्तीमध्ये येत असताना दिल्लीमध्ये चांदणी चौकामध्ये ज्यावेळेस हे लॉर्ड हार्डिंग्ज येताना त्यांना दिसले, त्यावेळेस या लॉर्ड हार्डिंग वरती बॉम्ब हल्ला करणारे वसंत कुमार विश्वास होते. लक्षात ठेवा व्यवस्थित, बॉम्ब हल्ला करणारे कोण होते, वसंत कुमार विश्वास होते. आणि याचा परिणाम काय झाला, लॉर्ड हार्डिंग्ज बॉम्ब टाकला, पण प्रॉब्लेम काय झाला, बॉम्ब ज्याच्यावरती टाकला तो मात्र गेला नाही, तर त्याच्या दुसरा गेला कोण, त्याचा माहूत. माहूत म्हणजे कोण, हत्ती चालवणारा जो व्यक्ती होता, त्या व्यक्तीचं निधन झालेलं आपल्याला दिसून येतं. मात्र इंग्रजांचं तत्व होतं, त्यांच्या विरोधामध्ये जो कोणी जाईल त्याच्यावरती दोनच कार्यक्रम राबवले जायचे, एक फाशी, दुसरं जन्मठेप, किंवा त्या व्यक्तीनं स्वतःनेच मरावा लागेल. ही परिस्थिती इंग्रजां म्हणजे भारतीय क्रांतिकारकांसमोर होती. मग ज्यावेळेस दिल्लीमध्ये प्रवेश केला, चांदणी चौकामध्ये बॉम्ब टाकला, मात्र तो हार्डिंग वाचला, मात्र मेला कोण त्याच्या जागेवरती, माहूत. आणि माहूत कोण असणार आहे, भारतीयच, म्हणजे भारतीयांचंच निधन झालं. मग आता एक तर झालं काय, अंबाला या ठिकाणी परत लगेच त्याचं बक्षीस त्यांना भेटून गेलं. वसंत कुमार विश्वास हा जो व्यक्ती होता, याला अंबाला या ठिकाणी फाशीची शिक्षा दिली. येते लक्षात. मात्र या घटनेचा मुख्य सूत्रधार कोणाला गृहीत धरलं, तर याचं मुख्य सूत्रधार रासबिहारी घोष यांना. कोणाला, रासबिहारी घोष किंवा बोस या व्यक्तींना याचं मुख्य सूत्रधार गृहीत धरलं गेलं. मग झालं काय, हार्डिंग्ज वरती बॉम्ब हल्ला, हे प्रकरण असं होतं. याला
दिल्ली लाहोर कट या नावानं सुद्धा ओळखलं जातं. बघा व्यवस्थित लक्षात ठेवा, याच घटनेला दिल्ली लाहोर कट या नावाने यांना ओळखलं जातं. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. ठीक आहे, हा होता लॉर्ड हार्डिंग्जवर केलेला बॉम्ब हल्ला. त्यानंतर पुढे आहे मित्रांनो रासबिहारी बोस, त्यांचंच आपल्याला लगेच बघायचंय. मग रासबिहारी बोसांचं काय, रासबिहारी बोसांनी काय केलं? रासबिहारी बोसांचा जन्म 1886 चा आहे. कुठं झाला? बरद्वान या ठिकाणी झाला. तो होता पश्चिम बंगालमध्ये. म्हणजे संबंधित घटना संघटना युगांतर, बघा पश्चिम बंगाल, बंगालमधली अनुशीलन आणि युगांतर या दोन संघटनेचा अभ्यास आपण केलाय. युगांतर आणि अनुशीलन, त्याच्यामध्ये युगांतर नावाची जी संघटना होती ती संघटना या पद्धतीने आणि संबंधित ही संस्थेमध्ये इंडियन इंडिपेंडंट लीग याची स्थापना कुठे केली? याची स्थापना टोकियो मध्ये जाऊन केली. कोणी केली? रासबिहारी घोषांनी केली. सॉरी, रासबिहारी बोस आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. रासबिहारी बोस या व्यक्तीने केलेलं आपल्याला दिसून येतं. कारण इकडं आत्ताच मला बघितलं त्या दिल्ली लाहोर कटाचं मुख्य सूत्रधार रासबिहारी बोसांना गृहीत धरलं. मग त्याच्यामुळं टोकियो इथं इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली आणि ऑर्डर ऑफ द रायझिंग हा पुरस्कार सुद्धा जपान मधला सगळ्यात मोठा पुरस्कार रासबिहारी बोसांना भेटला. का? तर ते तिथं गेले आणि तिथले जावई झाले जपानचे, म्हणजे जपान मधल्या मुलीशी लग्न केलं ते रासबिहारी बोस होते. येते लक्षात? त्याच्यामुळं तिथं याच इंडिपेंडन्स लीगचं परत आझाद हिंद सेना याची सुद्धा याची सुद्धा स्थापना रासबिहारी बोस यांनीच केली आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं आझाद हिंद सेना म्हटलं की आपल्याला वाटतं सुभाषचंद्र बोस, पण मित्रांनो असं नाही. ही गोष्ट पहिले लक्षात ठेवा. आझाद हिंद सेनेची स्थापना रासबिहारी बोस यांनीच केलेली आहे. त्यानंतर बघा गदर संघटना आणि 1900 फसलेला कट आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं. 1915 साली काय झालेलं होतं? 1915 साली गदर संघटनेला आणि यांनी सर्वांनी ठरवलं होतं की भारतामध्ये सर्वांनी सोबत उठाव करायचा आहे. मात्र झालं काय? मात्र तसं झालं नाही. कारण आपल्यातलाच एक घरभेदी फुटला गेला. त्याचं नाव होतं किरपाल सिंग. हा व्यक्ती फुटला आणि हा व्यक्ती फुटून इंग्रजांना जाऊन भेटला आणि जो उठाव होणार होता तो उठाव होण्याच्या अगोदरच इंग्रजांनी तो उठाव दडपून टाकला आणि याचं सुद्धा सूत्रधार रासबिहारी बोसांनाच गृहीत धरलं गेलं. नाविलाजाने रासबिहारी बोस यांना भारतात राहणं शक्य नव्हतं. का? कारण इथून मागचे इतिहास आपण पाहिलाय. जो भारतीय इंग्रजांच्या विरोधामध्ये जात होता त्याला फक्त एकच इथं बक्षीस भेटत होतं. ते बक्षीस असं होतं फाशीची शिक्षा. म्हणून या कारणास्तव झालं काय? रासबिहारी बोस यांनी मरण्यापेक्षा बाहेर जाऊन भारतावरती कशा पद्धतीने स्वातंत्र्य भेटल याच्यासाठी काम केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे काय? म्हणजे थोडक्यात असंच की गदर संघटना स्थापन केली, फसलेला कट, इंग्रजांविरोधात उठाव केला. 21 फेब्रुवारी ही तारीख होती. 21 फेब्रुवारी 1915 आणि या तारखेला झालं. मात्र इथं बघा नाव आलं हा किरपाल सिंग. ह्या किरपाल सिंग फितूर झाला. हा फुटला गेला, इंग्रजाला जाऊन भेटला. मात्र या कटामध्ये झालं काय? बागी करतार सिंग, विष्णू गणेश पिंगळे, जगत सिंग भाई परमानंद आणि मानसिंग एका फितुरामुळे, मित्रांनो लक्षात ठेवा, एका फितुरामुळं एवढ्या लोकांना फाशीची शिक्षा भेटली हे सुद्धा लक्षात ठेवावं लागेल. म्हणून जेव्हा जेव्हा इतिहासामध्ये काय घटना घडल्या असतील, जे काही जास्त वाईट झालं असेल ते वाईट फक्त आपल्या फुटलेल्या लोकांमुळे झालं ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आपले लोक फितूर झाले होते. त्या कारणास्तव रावणाला सुद्धा विभीषण ज्यावेळेस फुटला गेला त्यावेळेस त्याचं निधन झालं. प्लासीच्या लढाईमध्ये मीर जाफर ज्यावेळेस इंग्रजाला जाऊन भेटला त्यावेळेस प्लासीच्या लढाईमध्ये पराभव झाला.
फसलेला कट सुद्धा किरपाल ही नालायक माणूस फुटल्यामुळं एवढ्या भारतातल्या एवढ्या क्रांतिकारकांना फाशीला सामोरं जावं लागलं. भाई करतार सिंग, बागी करतार सिंग, विष्णू गणेश पिंगळे, जगत सिंग, भाई परमानंद, मान सिंग एवढ्या लोकांना फाशी त्या नालायकामुळे जावं लागलं, हे पहिलं लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. त्याच्यामुळं रासबिहारी बोस यांचं शेवटी निधन 21 फेब्रुवारी 1945 रोजी झालं. म्हणजे ज्या वर्षामध्ये दुसरं महायुद्ध संपुष्टात आलं त्या वर्षामध्ये रासबिहारी बोसांचं निधन झालं. का तर आझाद हिंद सेना ही दुसऱ्या महायुद्धामध्ये भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी सगळ्यात समर्थ आणि सगळ्यात पॉवरफुल जर नेतृत्व कोणी केलं असेल तर ती होती आझाद हिंद सेना, आणि त्याचं नेतृत्व केलं परत सुभाषचंद्र बोसांकडे. ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. म्हणजे या गोष्टी कळाल्या तरच आपल्याला इतिहास चांगल्या पद्धतीने कळेल. आणि इतिहास हे हातातले मार्क आहेत आपल्या, अवघड काहीच नाही, फक्त तेवढं लक्ष देऊन सुद्धा करणं आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे, चला. रासबिहारी बोस निधन झालं कधी? 21 फेब्रुवारी. जपानला गेले, तिथला सर्वोत्कृष्ट पुरस्कार आपल्या नावावरती केला गेला, तिथले जावई झाले. आणि एवढा कार्यक्रम आझाद हिंद सेनेच्या नेतृत्वानं, आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून आपल्याला एवढ्या पद्धतीनं भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काम केलं हे आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, त्यानंतर पुढे आहे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, बटुकेश्वर दत्त. लक्षात द्या इकडं व्यवस्थित, ह्या गोष्टी तुम्हाला कळणं गरजेचं आहे. या कळाल्या तर बाकीच्या गोष्टी तुम्हाला कळतील, अन्यथा काही लक्षात येणार नाही. बघा, मगाचं लेक्चर, ह्याच्या अगोदरचं लेक्चर जर तुम्ही व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीनं बघितलं तर हे तुम्हाला खूप सोपं जाईल. अन्यथा जर पहिलं लेक्चर व्यवस्थित समजलं नसेल तर पहिलं व्हिडिओ इथंच स्टॉप करा आणि परत पहिल्यांदा पहिलं लेक्चर बघा जाऊन, तर तुम्हाला ह्या गोष्टी व्यवस्थितपणे कळतील. आता बघा, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि बटुकेश्वर दत्त. भगतसिंगाचा जन्म झाला होता 1907 ला, आणि तो जन्म झाला कुठं? पंजाब या ठिकाणी झालेला आपल्याला दिसेल. मग 1926 ला भगतसिंगांनी नौजवान भारत सभा किंवा नौजवान सभा याची निर्मिती केलेली आपल्याला दिसून येते, किंवा याची सुरुवात या संघटनेचं संस्था कोणी केली? भगतसिंगांनी केली. यांनी भगतसिंगामध्ये हे भगतसिंग हे HRSS म्हणजे चंद्रशेखर आझादांची जी काही संघटना होती, हिंदुस्थान, लक्षात ठेवा, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी ही संघटना स्थापन केलेली आपल्याला दिसून येतात. आणि ह्या संघटनेचं सदस्य होते भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, बटुकेश्वर दत्त. हे कोण होते? तिथले सदस्य होते. बघा, चंद्रशेखर, आता ह्या गोष्टी तुम्हाला कळतील. चंद्रशेखर आझादांचं निधन का झालं, यशपाल सिंगांना म्हणजे 11 वर्षाची शिक्षा का झाली, आणि गांधीजींमुळे ह्या गोष्टी कशा घडल्या, ह्या कारणाचं आपल्याला इथं तुम्हाला चांगल्या पद्धतीने ह्या गोष्टी तुम्हाला दिसून येतील. मग आता एक बघा, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, बटुकेश्वर दत्त हे कोणत्या संघटनेचे सदस्य होते? HRSS म्हणजे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी, HSRA या संघटनेचे. याच्यामध्ये बघा, HSRA हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी याचे सदस्य होते भगतसिंग, राजगुरू, सुखदेव. मग आता झालं काय? सुखदेव यांचा जन्म बघा, सुखदेव थापर ही नाव लक्षात ठेवा, आणि यांचा जन्म सुद्धा 1907 ला, म्हणजे हे समवयीन एकाच वर्षामध्ये जन्माला आले. यांचा जन्म सुद्धा पंजाब मध्ये झाला, आणि ते होते लुधियाना. पंजाबमध्ये कुठं? लुधियाना या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आपल्याला दिसून येतो. बघा, लुधियाना. सुखदेव थापर. स्थापना कोणती आहे? संघटना कोणती स्थापना केलेली आपल्याला दिसून येतं? HSRA याचे ते सदस्य होते. तर नौजवान सभा याची स्थापना राजगुरू भगतसिंग सुखदेवांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढे बघा, शिवराम हरी राजगुरू म्हणजे राजगुरूचा विचार करता त्या तिघांपैकी हे पण व्यक्ती होते, हे सुद्धा त्यांच्या सोबतीला त्यांचा मित्र म्हणूनच काम करणारे राजगुरू होते.
राजगुरूंचा जन्म झाला होता 1908 ला, म्हणजे भगतसिंग आणि सुखदेवापेक्षा 1 वर्षांनी लहान राजगुरू होते. आणि राजगुरूचा जन्म कुठे झाला? राजगुरूचा जन्म झाला होता खेड. खेड कुठं आहे? तर पुण्यामध्ये आहे. आणि यांच्याच नावावरनं राजगुरुनगर हे त्यांचं त्या खेडला जवळपास तिथं नाव काय दिलं त्या शहराला? राजगुरुनगर. मग आता झालं काय काय? सगळ्यात पहिल्यांदा आता यांना झाली फाशीची शिक्षा. आता व्यवस्थितपणे आपण समजून घेऊयात नेमकं यांना फाशीची शिक्षा कोणत्या कारणास्तव झाली किंवा कशामुळे झाली. तर याचं महत्वाचं कारण असं लक्षात ठेवायचं की बाबा जेम्स स्कॉट याची हत्या झाली. आता एक जेम्स स्कॉट आणि ह्यांचा सहकारी होता सॅन्डर्स हे दोघांनी सॅन्डर्स म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालं होतं? यांनी लाठीचार केला होता. बघा आत्ता व्यवस्थित लक्षात ठेवा. सायमन कमिशन भारतात आलं तर भारतात विरोध केला होता लाला लजपत राय यांनी. का केला होता? कारण त्याच्यामध्ये एकही भारतीय समावेश नव्हते. एकही भारतीय नसल्यामुळे तिथं विरोध केला आणि लाला लजपत राय लाठीचार केला होता स्कॉट या अधिकाऱ्याने. मात्र भगतसिंग राजगुरू हे स्कॉट यालाच मारण्यासाठी आले होते, पण दुर्दैवानं तिथं निधन कोणाचं झालं होतं? सॅन्डर्सचं निधन झालं. आणि सॅन्डर्सचं निधन झाल्यामुळं एक कारण भगतसिंग आणि राजगुरूंना फाशी देण्यासाठी हे एक कारण होतं. काय? ते सॅन्डर्सची हत्या केली हे एक कारण. आणि दुसरं कारण भगतसिंगांना फाशी देण्यासाठी 8 एप्रिल 1929 ला पब्लिक सेफ्टी बिल हे संसदेमध्ये सादर होणार आहे. आणि हे पब्लिक सेफ्टी बिल संसदेमध्ये सादर होणार होतं या कारणास्तव यांचा प्रमुख उद्देश हा इंग्रजांचा हत्या करणे, खून करणे किंवा त्यांचं निधन करणे हे नव्हतं. फक्त त्यांना त्या इंग्रज अधिकाऱ्यांचे कान उघडणी करण्यासाठी संसदेमध्ये रिकाम्या जागेमध्ये बॉम्ब हल्ला केला होता. बघा लक्षात ठेवा. कोणत्या ठिकाणी? रिकाम्या ठिकाणी, जी की कोणालाही त्याच्यापासून इजा झाली नाही पाहिजे. मात्र त्यांची मागणी सरकारच्या कानठळी बसल इथपर्यंत त्यांची मागणी त्यांना पोहोचवायची होती. मात्र झालं काय? झालं असं की ह्या गोष्टीमुळं म्हणजे पब्लिक सेफ्टी मुळे आणि दुसरी गोष्ट 17 सप्टेंबरला केलेला सॅन्डर्सची हत्या, ह्या 2 गोष्टीमुळं भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना जवळपास 23 मार्च 1931 रोजी त्यांना काय झालं? फाशीची शिक्षा झाली. मित्रांनो, पहिलं लेक्चर जर तुम्ही चांगलं बघितलं असेल तर ही गोष्ट तुम्हाला कळेल. 23 मार्च आणि गांधी आयर्विन करार झाला होता. तो करार झाला होता कधी? तर तो करार झाला होता 5 मार्च 1931. आणि ह्या करारा गांधीला का धरलं जातं भगतसिंगाच्या हत्येला जबाबदार? का? तर 5 मार्चला गेलं होतं आणि राजकीय कैद्यांची मुक्तता हे पहिलं कारण दाखवलं. कोणी गेलं होतं? पहिलं कारण, जर दुसऱ्या गोलमेज परिषदेला गांधीजी तिथे हजर पाहिजे होते तर राजकीय संपूर्णच कैद्याची मुक्तता होऊ द्या असं सर्व नेते भारतीय मंडळीचं नेत होतं. मात्र हे त्यांनी ऐकलं गेलं नाही. आणि या ऐकलं नसल्यामुळं भगतसिंगांना 5 मार्चच्या इथं जर गांधीजींनी जर थोडं आटून राहिले असते तर भगतसिंगांना ही फाशी झाली नसते. आणि म्हणलं असं जातं, भगतसिंग जर असते तर भारताचा इतिहासच नाही तर भारताचा भूगोल सुद्धा बदलला असता. म्हणजे काय? म्हणजे असं भारताला स्वातंत्र्य याच्या खूप लवकर अगोदर भेटलं असतं आणि भेटलं असतं, पण भारतामध्ये अनेक देश भारतामध्ये समाविष्ट झाले असते. भारताचा हा असा पद्धतीचा नकाशा राहिला नसता. ही वाक्य म्हणून उद्गारलं जातं. कधी कधी असं सुद्धा म्हटलं जातं की भगतसिंग हे महात्मा गांधीजीला वरचढ ठरणारं नेतृत्व होतं, म्हणून महात्मा गांधीजींना भगतसिंगाची फाशी रोखली नाही हे सुद्धा गणलं जातं. शेवटी हे आपले मतांतरे असतात. वेगवेगळ्या विचारवंत वेगवेगळ्या पद्धतीने आपले मत मांडलेले जातात. ठीक आहे, चला त्यानंतर पुढे बघा. चंद्रशेखर आझाद, यशपाल सिंग हे जे काही क्रांतिकारक होते, या क्रांतिकारकांचं योगदान नेमकं कशा पद्धतीनं आहे ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. मगाशीच आपण तुम्हाला म्हटलं गेलं की चंद्रशेखर आझाद यांची एक संघटना होती आणि त्या संघटना होती
आणि या संघटना कोणती होती? तर ती संघटना होती हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी. येते लक्षात? म्हणजेच मगाशी जे तुम्हाला लिहिलेलं होतं ते बऱ्याच वेळेला काही वेळेला HSRA याचं सुद्धा असं सुद्धा तुम्हाला कुठं बघायला भेटतं. त्याच्यामुळं हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचं नेतृत्व कोणी केलं असा जर परीक्षेत प्रश्न किंवा संस्थापक कोण, तर त्याचं उत्तर कोण असेल? चंद्रशेखर आझाद. आणि या चंद्रशेखर आझादांनी एक वृत्तपत्र ह्या हिंदुस्थान सोशलिस्ट रिव्हॉल्युशनरी हे वृत्तपत्र सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आणि हे झालं काय प्रॉब्लेम? आता बघा, आता हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल, फक्त थोडस व्यवस्थितपणे लक्ष द्या. आता याच्यामध्ये झालं काय? आयर्विनची रेल्वे जे आयर्विन रेल्वेने प्रवास करत होते आणि रेल्वे उलटणं ते का उलटायची? 23 डिसेंबर 1929 ला का? एक लक्षात ठेवा. मगाशी जे तुम्हाला म्हटलं होतं ना, भगतसिंग आणि राजगुरू हे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे सदस्य होते आणि हे अध्यक्ष होते, संस्थापक होते. मग हे जर संस्थापक होते तर ह्यांचं कर्तव्य काय? आपल्या सदस्यांची व्यवस्थितपणे काळजी घेणं किंवा आपल्या सदस्याला सपोर्ट करणं. मग झालं काय? मगाशी काय झालं? दोन गोष्टीसाठी भगतसिंगांना फाशीची शिक्षा झाली. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट कोणती होती? पहिली गोष्ट अशी होती की त्यांनी केलेली सँडर्सची हत्या. बरोबर? सँडर्सची हत्या. आणि सँडर्सची हत्या केल्यामुळं, आणि दुसरी गोष्ट काय होती? पब्लिक सेफ्टी बिल. ह्या दोन गोष्टीसाठी भगतसिंगांना फाशीची शिक्षा झाली. मग हे संस्थापक होते, अध्यक्ष होते आणि या अध्यक्षाचं कर्तव्य असं होतं की सदस्यांची काळजी घेणं आणि ते त्या पद्धतीने करू लागले. मात्र झालं काय बघा? वृत्तपत्र म्हणजे झालं असं की आयर्विनकडे विनंती काय केली की भगतसिंगांना तुम्ही जे आयर्विनकडे विनंती अशी केली, भगतसिंगांना जी काय फाशीची शिक्षा झालेली आहे ना, ती फाशीची शिक्षा न देता भगतसिंगांना जन्मठेपेची शिक्षा द्या. म्हणजे त्यांना सोडू नका, आयुष्यभर तुरुंगामध्येच राहू द्या, पण त्यांना काय करा तुम्ही? त्यांना फाशीची शिक्षा देऊ नका, तर जन्मठेपेची द्या. ही मागणी चंद्रशेखर आझादांनी कोणाकडे लावून धरली? आयर्विनकडे लावून धरली. मग पण आयर्विनने ही मागणी त्यांची मान्य केली नाही. त्याचा परिणाम काय झाला? तर बघा, चंद्रशेखर आझादांनी असं ठरवलं की आता आयर्विनलाच ठेवायचं नाही, आयर्विनचीच हत्या करून टाकायचं. मग आयर्विनची हत्या करायची असेल तर रेल्वे, मग एक काय? रेल्वे उलटणं, आणि रेल्वे उलटल्यामुळे त्याच्यामध्ये त्यांचं निधन होईल असं ठरलं गेलं. पण दुर्दैव असं झालं चंद्रशेखर आझादांचं आणि सुदैव आयर्विनचं असं झालं, जी रेल्वे उलटली गेली त्या रेल्वे उलटत असताना आयर्विन काय झालं? आयर्विनचं निधन झालं नाही. आयर्विन ह्या रेल्वे उलटण्यामुळे वाचले. आणि आपल्याला एक माहितीये, जो व्यक्ती इंग्रज अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये जाईल त्याचं बक्षीस एकच, एक तर स्वतःहून गोळी घालून गेलं आणि दुसरं इंग्रजांचे फाशी देणं. मग आता याच्यामध्ये झालं काय? भगतसिंगाची फाशीची शिक्षा जन्मठेपेची करावी या कारणास्तव रेल्वे उलटली पण वाचले. आणि ते वाचल्यावर ज्या वेळेस भगतसिंग चंद्रशेखर आझादांच्या पाठीमागे लागले इंग्रज अधिकारी, त्यावेळेस अलाहाबाद या ठिकाणी, लक्षात ठेवा कोणत्या ठिकाणी? अलाहाबाद या ठिकाणी झालं काय गेलं? त्यांना चौफेर घेरलं असताना, त्या घेरलं असताना त्यांनी इंग्रजांच्या हाताने बलिदान करायचं नाही असं ठरवलं. म्हणून त्यांनी काय करून घेतलं? तर स्वतःहून अल्फ्रेड बागेमध्ये घेरलं असता त्यांनी स्वतःहूनच आत्महत्या केली. पण हे इंग्रजांच्या हाताने मेले किंवा निधन पत्करलं नाही, स्वतःहून गोळी घातली आणि यांची या ठिकाणी हत्या झालेली दिसून येतं. मग पुढे बघा मित्रांनो, ज्यावेळेस यांची हत्या या ठिकाणी झाली त्यावेळेस यशपाल सिंग सुद्धा HSRA चे सदस्य होते. आणि हे सदस्य तिथं असताना घडलं काय गेलं? तर आता संस्थापकीय अध्यक्ष चंद्रशेखर आझादांचं निधन झालं. बरोबर आहे? चंद्रशेखर आझादांचं ज्यावेळेस निधन झालं त्यावेळेस आझादांच्या निधनानंतर HSRA यांचं नेतृत्व अप्रत्यक्षरित्या कोणाकडे गेलं? ते नेतृत्व गेलं यशपाल सिंगांकडे. आणि ज्यावेळेस यशपाल सिंगांकडे या संघटनेचं नेतृत्व गेलं त्यावेळेस इंग्रजांना हे समजलं गेलं की आता HSRA म्हणजे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी
यांचं नेतृत्व कोणाकडे गेलेलं आहे? ते गेलेलं आहे यशपाल सिंगांकडे. हे ज्यावेळेस इंग्रजांना समजलं गेलं, बघा परत एकदा काय म्हणतो, या गोष्टी ज्यावेळेस इंग्रजांना समजल्या गेल्या त्यावेळेस यशपाल सिंगांना सुद्धा 11 वर्षाची शिक्षा झाली. किती वर्षाची? 11 वर्षाची. का झाली रे बाबांनो? 11 वर्षाची. आणि परत 1935च्या कायद्यानुसार 1937 ला ज्या वेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस यशपाल सिंगांची सुटका करण्यात आली. ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. म्हणजे एकंदरीत बघा गोष्टी किती घडल्या गेल्या आणि याच गोष्टी घडल्यामुळं यशपाल सिंगांना परत सुटका झाली, परत बाहेर आले. आणि यशपाल सिंगांची ज्यावेळेस सुटका केली त्यावेळेस जॅक्सनच्या हत्येला जबाबदार जे धरले होते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची सुद्धा सुटका 1937 ला प्रांतिक निवडणुका झाल्या, भारतामध्ये सरकार स्थापन झाले त्यावेळेस या लोकांच्या सुटका केलेल्या आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे या गोष्टी आपल्याला व्यवस्थितपणे अभ्यासणे गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे पुढचा व्यक्ती क्रांतिकारक. त्या क्रांतिकारकांचं नाव आहे सरदार उधम सिंग. हा पण अनंत का म्हणजे उधम सिंग हा अभिनव भारतचाच सदस्य होता. आणि अभिनव भारत यांचं केंद्रबिंदू होतं इंग्लंडमध्ये इंडिया हाऊस. कोणतं होतं? इंडिया हाऊस. मला व्यवस्थित लक्षात ठेवा. याचा जन्म 1899 रोजी झालेला आपल्याला दिसेल तो सुनाम पंजाब मध्ये. 1940 मध्ये मायकल ओडवायर याची हत्या केली. आता बघा जर तुम्ही पाठीमागचे लेक्चर जर व्यवस्थित पाहिले असतील तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. ओडवायर कोण होता? तर ओडवायर हा जालियनवाला बाग हत्याकांड झाला होता का? जालियनवाला बाग हत्याकांड हा जो हत्याकांड घडलेला होता या हत्याकांडाचं मुख्य सूत्रधार हा कोण होता? ओडवायर होता. जनरल डायरनं फक्त त्याची अंमलबजावणी केली होती, मात्र मुख्य सूत्रधार जर कोण असेल तर ते होतं ओडवायर. मग ही 1919 ला झालेला हत्याकांड हा त्याचा राग मनामध्ये 1940 पर्यंत धरून हा खुन्सी उधम सिंगाने ओडवायरची हत्या केलेली आपल्याला दिसून येतं. आणि उधम सिंगांना शहीद ई आझम या नावानं ओळखलं जातं. कोणाला? उधम सिंगांना शहीद ई आझम या नावानं ओळखलं जातं. ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. तर उधम सिंगांना पण लगेच फाशी देऊन टाकली 31 जुलै 1940. मित्रांनो या लेक्चर जर तुम्ही व्यवस्थित चांगल्या पद्धतीने जर पाहत असताल तर एक सुद्धा मार्क तुमचा जाणार नाही, एक सुद्धा. याची दक्षता याच्यामध्ये आपण घेतलेली आहे, कारण हे तुम्हाला प्रत्येक गोष्ट चांगल्या पद्धतीने समजल. याच पद्धतीने आपण अभ्यास याचा पाहिलेला आहे. थोडस जर लक्ष दिलं ना आणि थोडस क्रायोलॉजी जर समजून घेतले ना मार्क जाऊ शकत नाही. इतिहास म्हणजे काय? इतिहास म्हणजे पिक्चर आहे. याच्यात हिरो आहे, हिरोईन आहे, डाकू आहे, खुन्सी आहे, लावालाव्या करणार आहे, सगळे ह्याच्यामध्ये आहेत. कुठल्याच गोष्टीला अपवाद नाही. म्हणून तर इतिहास घडला गेला ना. म्हणजे झालं काय बघा जर आपण थोडस जर व्यवस्थित समजून घेतलं. आता आपण जवळपास याच्यामध्ये 1940 म्हणजे 1940 पर्यंत उधम सिंगांना फाशी झाली एवढं लक्षात ठेवा. मात्र आता एक बघा या यशपाल सिंगांपर्यंत जर आपण थोडस जर पाठीमागे गेलोत ना आणि तुम्हाला जरी खरंच समजून घ्यायचं असेल ना 5 मिनिटाचा आता पुढे बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं आता सारांश रूपाने आपल्याला हा आतापर्यंत पाहिलेला भाग पाहायचा. मुळामध्ये बघा यशपाल सिंगांना आता कोणत्या घटना घडल्यामुळं काय झालं हे आपल्याला कळणं गरजेचं आहे, बरोबर. मग आता काय काय झालं ते बघा. यशपाल सिंगांना 11 वर्षाची शिक्षा झाली. तर का झाली? कारण हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचं नेतृत्व कोणाकडे गेलं होतं? यशपाल सिंगांकडे. पण हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचं नेतृत्व त्यांच्याकडे का गेलं? कारण चंद्रशेखर आझादांनी सुसाईड केलं आणि आपलं आत्मबलिदान दिलं. पण मित्रांनो त्यांनी आत्मबलिदान का दिलं? का गोळ्या घातल्या? कारण त्यांनी आयर्विनची रेल्वे उलटली होती. मग आता एक लक्षात ठेवा,
आयर्विनची रेल्वे का उलटली? कारण त्यांची मागणी आयर्विनकडे एक होती की भगतसिंगांना झालेली फाशीची शिक्षा जन्मठेपेची करा. यस, पण भगतसिंगांना फाशीची शिक्षा का झाली होती? कारण त्यांनी सँडर्सची हत्या केली होती. मुळात सँडर्सची हत्या का झाली होती? कारण सँडर्सची हत्या होण्यामागचं मुख्य कारण असं होतं, त्यांनी लाला लजपत रायवरती लाठीचार केला होता. पण लाला लजपत रायवरती लाठीचार का केला होता? कारण लाला लजपत रायांनी सायमन कमिशनला विरोध केला होता. पण मुळामध्ये सायमन कमिशनला विरोध का झाला होता? कारण त्याच्यामध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. आणि दुसरी गोष्ट अशी, सायमन कमिशन भारतात आलंच का बरं होतं? कारण सायमन कमिशन भारतात आलं होतं 1917ला, जी ऑगस्ट घोषणा झाली होती. आणि त्या घोषणेमध्ये असं ठरलं होतं की भारताला दर 10-10 वर्षाच्या टप्प्याने राजकीय सुधारणेचा हप्ता दिला जाईल. आणि हे पाहण्यासाठी सायमन कमिशन भारतामध्ये आलं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, भगतसिंगांना फाशीची शिक्षा झाली मान्य आहे, पण महात्मा गांधीजींच्या हातामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी होत्या की भगतसिंगाची फाशीची शिक्षा गांधीजी थांबवू शकले असते. पण तसं घडलं का? तसं घडलं नाही. मग ही जी गोष्टी झालेल्या आहेत, ही गोष्ट घडलेल्या आहेत, ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात येणं गरजेचे आहे. मग याच्यामध्ये मद्रासमधील चळवळी काय झाल्या, बिपिनचंद्र पालांचं योगदान त्याच्यामध्ये काय, बंगालमध्ये काय झाल्या, युगांतरचं त्याच्यामध्ये काय, बारिंद्र कुमार घोष कोण होते, भूपेंद्रनाथ दत्त कोण होते, त्यांनी युगांतरची स्थापना का केली, अनुशीलन समिती का होती, अनुशीलन समितीच्या जवळपास 500 शाखा झाल्या होत्या. मग ह्या अनुशीलन समितीच्या माध्यमातून काम करणारे कोण कोण होते, हेमचंद्र, रशियाला जाऊन बॉम्ब शिकून येणारा कोण होता, हेमचंद्र दास होता, प्रफुल्ल चाकीने काय केलं, खुदिराम बोसांनी काय केलं, किंग्सफोर्डवर हल्ला कोणी केला, पण वाचला, तर फाशी कोणी घेतली आणि फाशीची शिक्षा कुणाला दिली आणि स्वतःहून गोळ्या घालून कोणी घेतली. हे झालं बंगालमधील. परतचंद्र, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचं योगदान काय, 1907ला दोघांचा जन्म झाला, त्याच्यामध्ये भगतसिंग आणि सुखदेव होते. दोघांचाही जन्म पंजाबमध्ये झाला होता. राजगुरू पुणे या ठिकाणी, खेड या ठिकाणी झाला. 1 वर्षाने ते मोठे होते, लहान होते कोणापेक्षा, भगतसिंग आणि सुखदेवापेक्षा. आणि हे सगळं होऊन यांना फाशीची शिक्षा झाली. 1-2 गोष्टी कारण होते, एक पब्लिक सेफ्टी बिल आणि दुसरं झालेली सँडर्सची हत्या. या 2 कारणास्तव भगतसिंगांना 24 मार्च 1931 ही नियोजित तारीख होती. मात्र 1 दिवस अगोदरच भगतसिंगांना फाशीची शिक्षा झाली. का? कारण त्यावेळेसचा जो जन आक्रोश होता, अख्खा सगळा बंगाल प्रांत जवळपास लाहोर या ठिकाणी पोहोचला होता. कारण भगतसिंगांना लाहोर या ठिकाणी फाशी होणार होती. जेवढे कैदी होते ते सगळे कैदी तुरुंगामध्ये असताना तटबंदीच्या लांब पर्यंत आदल्या दिवसापासूनच भारतीय लोक तिथं गेलेले होते. आणि भगतसिंगांवरती जे काय फाशीची शिक्षा झाली, त्यांनी लिहिलेलं पुस्तक कोणतं आहे ते बघा. आणि शेवटची इच्छा भगतसिंगाची काय होती, तर जे पुस्तक लिहिलं गेलं आहे ना, ते पुस्तक वाचायचं होतं. अरे मित्रांनो, मरणाच्या आदल्या दिवसामध्ये जर भगतसिंग वाचत असतील, तर जी नोकरी नाही लागल्यामुळे आपलं मरणाच्या मरणानं मरणार आहोत, आपण काम करावं लागणार आहे, ते व्यक्ती जर त्या कंडिशन पर्यंत जात असतील, तर आपण जिवंतपणे अभ्यास करावा का नाही करावा, नोकरी लागावी का नाही लागावी, आयुष्याच्या प्रश्नासाठी आपल्याला वाचायचंय, त्याने आदल्या दिवशी वाचन केलेलं आहे, हे सगळं लक्षात ठेवा. मग जर मरण उद्या जर आज वाचायचं असेल, तर आपल्याला माहिती आहे, आपण जर नाही अभ्यास केला तर आपण दर दिवशी मरणार आहोत. दर दिवशी आपल्याला काही ना काहीतरी काम करावं लागेल. ह्या गोष्टी माहीत असून सुद्धा जर आपण अभ्यास करत नसेल, तर याच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये दुसरी कोणतीच येणार नाही. त्याच्यामुळं येणारा प्रत्येक दिवस आणि दिवस एकही दिवस वेळ न वाया घालवता दररोज तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे, जोपर्यंत नोकरी भेटत नाही तोपर्यंत. आपली दिवाळी, दसरा, शिमगा, होळी सगळं एकच दिवशी, ज्या दिवशी आपला निकाल लागलेला असेल, आपलं नाव रिझल्ट वरती आलेलं असेल, त्या दिवशी मात्र आपला
दिवाळी दसरा हा आपला असेल. आपल्याला जेवढा आनंद झालेला नसेल, आपल्या आई बापाला आनंद त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने झालेला असेल. जिथं कुठं आपण सध्याच्या घडीला अभ्यास करत आहोत, ज्या शेतामध्ये काम करतात त्या आई बापाचा चेहरा आठवा फक्त. आपल्याला एवढ्या आपल्या सोयी सुविधेसाठी ते रात्ररात ते पोटाला चिमटा घेऊन आपल्याला तयारी करायला लावतात. मग आपलं सुद्धा कर्तव्य तेवढंच आहे. त्यांनी ज्या अपेक्षेने आपल्याला क्लास पर्यंत पोहोचवलंय, ज्या अपेक्षेने आपल्याला अभ्यास करायला लावलाय, त्या अपेक्षेने आपलं सुद्धा कर्तव्य आहे एक ना एक दिवस लवकरात लवकर आपण आपली जे आपण रोज मेहनत घेतोय त्या मेहनतीला फळ येईल. पण आपण स्वतःशी प्रामाणिक राहायला पाहिजे. मित्रांनो, याच्यामध्ये कुणाचंच नुकसान होणार नाही. ह्याचा जे शेवटचं फक्त एकच वाक्य लक्षात ठेवा, तुमच्या होण्याला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार आहेत. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहेत, ही फक्त लक्षात ठेवा. दुसरं तुमचं आयुष्य कोण बदलू शकणार नाही, तुम्हालाच तुमची परिस्थिती बदलायची आहे. फक्त एवढी गोष्ट एवढे लक्षात ठेवा की अभ्यास काय नसतो. अभ्यास प्रामाणिक केल्यावर 6 महिन्यामध्ये तुमचा पूर्ण अभ्यास होऊन जाणार असतो. पण स्वतःशी प्रामाणिक तुम्ही राहायला पाहिजे. फक्त या लेक्चर मधून या अभ्यासक्रमासोबत त्या सुद्धा गोष्टी लक्षात तुम्हाला ठेवाव्या लागतील. ठीक आहे. तर मित्रांनो, याच ठिकाणी आपण आता थांबूयात. भेटूयात पुढच्या लेक्चर मध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.